नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पळसंबे गावाच्या वरती असलेल्या सह्याद्री डोंगरामध्ये घेऊन निघालेलो आहे। कारण त्या डोंगरामध्ये असलेले रामलिंग मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे। जेवढे महत्त्व 12 ज्योतिर्लिंगाला आहे तेवढेच महत्त्व या रामलिंग मंदिराला देखील आहे। कारण या मंदिरामध्ये 12 शंभू महादेवाच्या पिंडी आहेत आणि सर्वात चमत्कार म्हणजे 12व्या पिंडीवरती निसर्ग स्वतः जल अभिषेक करतो। हा जल अभिषेक कसा प्रकट होतो हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर कोणी माणसाने बांधलेलं नसून सह्याद्रीचा डोंगर पोखरून गुहा बनवलेल्या आहेत आणि त्या गुहेच्या आतमध्ये दगडामध्ये 12 शंभू महादेवाच्या पिंडी कोरलेल्या आहेत। हे सर्व बघण्यासारखे आहे। आणि तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या वरती अखंड दगडाला कोरून अशा प्राचीन लेणी बनवलेल्या आहेत, त्या हुबेहूब घरासारख्या दिसतात। मग विचार करा, प्राचीन काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती, मग ह्या लेणी कशा बनवल्या हे सर्व आज आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला समजेल प्राचीन काळामध्ये जे कलाकार होते त्यांची कला कशी होती। आणि या गुहेमध्ये जाऊन आपण 12 शंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन घ्यायचे आहे आणि ॲडव्हेंचर आणि खतरनाक प्रवास देखील करायचा आहे। कारण त्या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठ्या दगडामधून, झुडपामधून आणि जंगलामधून प्रवास करत तिथं पोहोचायचं आहे। तर चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया आणि गुहेतील शंभू महादेवाच्या 12 पिंडी बघून प्राचीन पांडवकालीन लेणी बघूया। समोर तुम्हाला हा रस्ता दिसत असेल, या रस्त्याने मी मंदिर परिसरापर्यंत आलो, झाडाखाली स्कूटी पार्क केली। आता मी मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात करत आहे। वरती सह्याद्रीचा डोंगर आहे। हा डोंगर पूर्णपणे घनदाट जंगलाने परिपूर्ण आहे। मंदिर परिसराची सुरुवात इथूनच होते। डोंगराच्या पायथ्याशी मंदिर असल्यामुळे आपल्याला घनदाट जंगलाचा अनुभव इथूनच व्हायला सुरू होतो। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, मंदिर परिसराची सुरुवात मोठमोठ्या दगडांपासून होते आणि मोठमोठे दगड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। अशाच भल्या मोठ्या अखंड दगडाला कोरून बनवलेली समोर तुम्हाला लेणी दिसत असेल आणि या दगडाला लेणीचा आकार घरासारखा कसा देण्यात आलेला हे बघू शकता तुम्ही। आपण प्रत्यक्षात त्या लेणीच्या आतमध्ये जाऊन बघायचे आहे। आणि हे मोठमोठे दगड आहेत, ह्या दगडामधून चालत आपल्याला घनदाट जंगलामध्ये जायचं आहे आणि वरती असलेल्या 2 प्राचीन लेणी ज्या भल्या मोठ्या दगडाला कोरून कशा बनवलेल्या आहेत हे देखील बघायचं आहे। आणि समोर तुम्हाला एक लहान भोदगा दिसत असेल, त्या भुयारामध्ये प्रवेश करून मेन गुहेमध्ये जाऊन शंभू महादेवाच्या 12 पिंडींचे दर्शन देखील घ्यायचे आहे। पण सर्वप्रथम मी ज्या ठिकाणी उभा आहे हा अखंड दगड आहे आणि ह्या दगडावरती एक फूल कोरलेलं आहे आणि त्यामध्ये भगवंताच्या पादुका आहेत। तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे। हर हर महादेव। आणि ह्या पादुकांच्या साईडला आणखी एक अखंड दगडाला कोरून ही लेणी बनवलेली आहे। ह्या लेणीच्या आतमध्ये मंदिराचा आकार देण्यात आलेला आहे। दोन्ही साईडला 2 खिडक्या आणि मधोमध एक प्रवेशद्वार देखील बनवलेला आहे। या प्रवेशद्वारमधून जेव्हा आपण आतमध्ये बघतो तेव्हा आपल्याला महादेवाची पिंड समोर बघायला मिळते। आणि ही कमानी कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता। पिंडीच्या साईडला गणपती बाप्पाची काळ्या पाषाणामध्ये बनवलेली मूर्ती आपल्याला दिसते, त्या मूर्तीचं तुम्ही दर्शन घ्या। आणि मूर्तीच्या समोर या ठिकाणी होम करण्यासाठी दगडामध्ये होम बनवलेला आहे। ह्या दगडांच्या फटीमध्ये तुम्हाला गॅप दिसत असेल, इथून पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वाहते आणि या दगडांमधून हे वेल, ही झाडी कशी उगवलेली आहे तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम मी या ठिकाणी पोहोचलो, त्यानंतर अजून काही भक्त मंडळी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आता आपल्याला महादेवाच्या 12 पिंडींचे दर्शन घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला हे दादा या गुहेमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांच्या मागून आतमध्ये जायचं आहे। आणि या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यासारखा अनुभव मिळतो। पिंडींची सुरुवात इथून होते। महादेवाची पहिली पिंड या ठिकाणी आहे। आणखी पुढे गेल्यानंतर दुसरी पिंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। म्हणजे या भल्या मोठ्या दगडांना कोरून
ह्या 12 पिंडी कशा बनवलेल्या आहेत हे समोर तुम्हाला दिसत असेल. हा दगड किती मोठा आहे बघा आणि एका कोण्यावरती कसा थांबलेला आहे. पुढे या ठिकाणी या गुहेमध्ये पाणी देखील आहे. या ठिकाणी तिसरी पिंड आहे. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला महादेवाची चौथी पिंड या ठिकाणी बघायला मिळते. बघा, ही चौथी आहे. समोर 5वी पिंड आहे. ही 6वी पिंड आहे आणि समोर 7वी पिंड आहे. ह्या गुहेमध्ये पाणी भरपूर आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं शंभू महादेवाची जी मेन पिंड आहे त्यावरती निसर्ग स्वतः जलाभिषेक कसा करतो हे देखील आपल्याला बघायचं आहे. आता आपण 8वी पिंड बघूया. ही महादेवाची 8वी पिंड आहे आणि इथे 9वी पिंड आहे. समोर 10वी आहे आणि या ठिकाणी 11वी पिंड आहे आणि 12वी पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानी. महादेवाची 12वी पिंड समोर तुम्हाला दिसत असेल. ह्या पिंडीच्या वरती निसर्ग जलाभिषेक करत असतो, पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या जलाभिषेक होत नाही. पण साईडला तुम्हाला हे पाणी दिसत असेल. या पाण्याच्या रूपात महादेवाला जलाभिषेक देखील होतो आणि या ठिकाणी हे पाणी देखील तुम्ही बघू शकता. हे पाणी वाहत आहे. आता आपण या गुहेमधून बाहेर जाऊया आणि अखंड दगडाला कोरून जी लेणी बनवलेली आहे ती लेणी बघूया. बघा, हा दगड किती मोठा आहे बघा आणि हे 3 दगड एकावर एक एकमेकांचा सहारा घेऊन कसे थांबलेले आहेत बघा. आता आपण ही समोर असलेली लेणी बघण्यासाठी वरती जाऊया. त्यासाठी आपल्याला ह्या दगडाच्या वरती चढावं लागणार आहे. पाय भिजल्यामुळे सांभाळून जावं लागते, कारण ह्या दगडावरून पाय घसरू शकतो. आणि अजून काही लेणी आहेत, त्या लेणी बघण्यासाठी ह्या भुयारामधून आपल्याला खतरनाक प्रवास करत वरती जायचं आहे. पण सर्वप्रथम ही लेणी बघितल्यानंतर ही लेणी कशी आहे तुम्ही बघू शकता. त्यासाठी आपल्याला ह्या दगडावरून वरती जायचं आहे. वरती जाण्यासाठी या दगडामध्ये असे गॅप आहेत. ह्या गॅपनं पकडून आपल्याला वरती चढावं लागेल. आता मी ह्या दगडावर चढून तुम्हाला ही लेणी जवळून दाखवणार आहे. बघा, लेणीच्या 3 कोपऱ्यामध्ये महादेवाच्या पिंडी कशा कोरलेल्या आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, मंदिरासारखा आकार देऊन ही पिंड लेणीच्या एका कोपऱ्यावरती कोरलेली आहे. दुसरी पिंड त्या कोण्यावरती आहे आणि तिसरी पिंड या ठिकाणी आहे. आणि ज्या दगडावरती मी उभा आहे या ठिकाणी पाण्याचा कुंड आहे. पावसाळ्यामध्ये या कुंडामध्ये पाणी देखील असते. आता आपण ह्या लेणीच्या आतमध्ये जाऊन आतमधून ही लेणी कशी आहे हे देखील बघायचं आहे. महादेवाची दुसरी पिंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मी तुम्हाला दाखवतो. बघा, लेणीच्या ह्या दुसऱ्या कोपऱ्यावरती ही दुसरी पिंड आहे. आता मी आणखी पुढे जाऊन ही लेणी आतमधून कशी आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडं मागे सरकावं लागणार आहे. बघा, ही लेणी कशी आहे बघू शकता तुम्ही. समोर 2 खिडक्या आणि दरवाजा देखील आहे. ह्या चौकटीमधून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला आतमध्ये ही लेणी अशी बघायला मिळते. आतमध्ये कोणतरी खुर्ची देखील ठेवलेली आहे आणि ह्या लेणीच्या आतमधून घरासारखा आकार कसा देण्यात आलेला आहे
हे लेणीचे छेद कसे बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. आतमध्ये या ठिकाणी बसण्यासाठी हा चबुतरा देखील बनवलेला आहे. आणि या लेणीच्या आतमध्ये आल्यानंतर एकदम गारवा आपल्याला जाणवतो. माझ्या मागे अखंड दगडाला कोरून बनवलेली प्राचीन लेणी मी आतमध्ये जाऊन बघितली. दोन्ही साईडला 2 खिडक्या आणि समोर एक चौकट आहे. लेणी आतमधून कशा आहे हे तुम्ही बघितलं असेल आणि बाहेरून लेणी कशी दिसते हे देखील तुम्ही बघा. लेणी थोडी तिरकी दिसत आहे. खरोखर ही लेणी थोडी तिरकी आहे कारण अखंड दगडाला कोरून तो दगड थोडा वातावरणामुळे हललेला आहे. पाऊस ऊन वाऱ्यामुळे दगडाचा आकार थोडा हललेला आहे आणि तिरकी ही लेणी आपल्याला बघायला मिळते. अशाच अजून काही भल्या मोठ्या लेणी ह्या डोंगराच्या आतमध्ये आहेत, घनदाट जंगलामध्ये. त्या कशा आहेत हे आपल्याला माहीत नाही. ते बघण्यासाठी अशा मोठमोठ्या दगडांमधून दगडांना पकडत वरती चढायचं आहे कारण या दगडावरती ग्रीप बनत नाही. मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत ॲडव्हेंचर प्रवासामध्ये बनून राहा म्हणजे आपल्याला वरती जाऊन समजेल की प्राचीन काळामध्ये अखंड दगडाला एका चिन्नी आणि हातुरीने किंवा दगडांना दगडावर ठोकत अखंड दगडाला कसा कोरला असेल हे बघायला मिळेल. कारण प्राचीन काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी किंवा हत्यारे नव्हते. हे सर्व आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव देखील होणार आहे. आणि हा मार्ग इथून आहे, बघू शकता. वरती खूप मोठमोठी झाडे आहेत, वेली आहे आणि मोठमोठ्या दगडांच्या मधून आता आपल्याला लेणींच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करायची आहे. या दगडांमधून वरती जायचं आहे. बघू शकता तुम्ही पुढे जाण्यासाठी हा मार्ग कसा आहे. दगड एकमेकावरती कसे टेकलेले आहेत. ह्या दगडांच्या गॅपमधून आपल्याला वरती जायचं आहे. आणि या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि हे पाणी कुठून येते बघा. या ठिकाणी दगडाच्या वरती एका बेडकाने सहारा घेतलेला आहे कारण या दगडांच्या आतमध्ये एकदम थंड असा अनुभव आहे, थंडावा आहे. आणि या दगडांच्या फटीमधून हे पाणी वाहत असल्यामुळे वेगळा आवाज पाण्याचा आपल्याला ऐकायला मिळतो. बघा हा पाण्याचा आवाज किती मस्त आहे बघा. म्हणजे या ठिकाणी एकदम शांतता आहे. आपल्याला वरती जाण्यासाठी वाट शोधावी लागणार आहे. आता वरती कुठून जायचं. पुढे सर्व फटी आहेत. वरती जाण्यासाठी इथून तर मार्ग नाही. वरती जाण्यासाठी आता आपल्याला मार्ग शोधावा लागणार आहे. आणि ह्या दगडावरून वरती जाण्यासाठी आपल्याला मार्ग मिळू शकतो कारण ह्या दगडाच्या अशी गॅप दिसत आहेत. ह्या गॅपला पकडत हे गॅपमध्ये पाय ठेवत आपल्याला वरती चढावं लागणार आहे. आणि आता मी वरती चढायला सुरुवात केली. फायनली ह्या दगडाच्या वरून पुढे आल्यानंतर पुढे जाण्यासाठी अशी वाट आपल्याला दिसते बघा. या ठिकाणी हे दगड बघून खूप छान वाटतं मित्रांनो. मोठमोठ्या दगडांचा आकार किती भला मोठा आहे बघा. आणि ह्या दगडांमधून ह्या वेली कशा वरती जात आहेत बघा. किती भव्य हे दगड आहेत. तर वरती जाण्यासाठी आपल्याला समोर दगड आहे त्या दगडावरती चढावं लागणार आहे मित्रांनो. आणि जी लेणी खूप मोठ्या दगडावरती कोरलेली आहे तो हाच दगड आहे. त्या दगडाची सुरुवात इथून होते आणि वरती ह्या वेलीच्या पलीकडे तो दगड आहे. आता आपण इथून वरती चढूया कारण वरती पर्यटक चढतात. सर्व नाही पण जे उत्साहित असतात, शरीराने स्ट्रॉंग असतात ते चढतात. म्हातारी माणसं काही ठिकाणी चढू शकत नाहीत. आणि मित्रांनो फायनली ह्या लेणींच्या जवळ मी पोचलेलो आहे. ह्या अखंड दगडाच्या वरती ह्या 2 लेणी कशा बनवलेल्या आहेत बघा. दुरून बघितल्यानंतर आपल्याला वाटते या ठिकाणी घर आहे म्हणजे झोपडी
जी गवताने शेकरली जाते त्या झोपडीप्रमाणे हे लेणी आपल्याला बघायला मिळतात. का वर गवत उगवलेलं आहे. आणखी या दगडामधून चालत पुढे गेल्यानंतर आपण एकदम लेणींच्या जवळ पोचतो. वरती जाण्यासाठी ह्या वेलांचा सहारा घ्यावा लागतो. बघा मी आता ह्या लेणींच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि वरती कोणीतरी दगडावर दगड ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे. पण सर्वप्रथम या लेणीमध्ये आपण जाऊया आणि ही लेणी आतमधून कशी आहे हे बघूया. कारण वरून गवत उगवल्यामुळे झोपडीसारखी ही लेणी दिसते. आणि या लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत. पहिल्या प्रवेशद्वारमधून मी आतमध्ये प्रवेश केलेला आहे. 2 नाही तर 4 प्रवेशद्वार आहेत. बघा हे दुसरे आहे, हे तिसरे आहे आणि हे चौथे आहे. आणि पहिल्या प्रवेशद्वारमधून मी आत एंट्री केलेली आहे. आणि आतमधून ही लेणी अशी आहे. एकदम गार थंडावा हे लेणीमध्ये आहे. ह्या लेणीमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा समोर आपल्याला आणखी एक लेणी बघायला मिळते. ती लेणी पण झोपडीसारखीच दिसते. बघा त्या लेणीमध्ये आता आपण जाऊन बघूया ती लेणी कशी आहे. हे गवत लेणीवर कसे उगवलेले आहे बघा. ह्या लेणीमध्ये आपल्याला जाण्यासाठी एक प्रवेशद्वार बघायला मिळते. या प्रवेशद्वाराच्या वरती घुमटाकार कमानी आहे. ती कमानी मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम. बघा ही घुमटाकार कमानी आहे आणि कमानाच्या वरती नक्षीकला देखील केलेली आहे. आता आपण या लेणीमध्ये प्रवेश करूया. या लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमधून या लेणीचे छत असे कोरलेले आहे. जणू काय असे वाटेल वरती कॉन्क्रीटचे पोल टाकलेले आहेत. पण हे पोल नसून अखंड दगडाला कोरलेलं आहे. आणि या दुसऱ्या प्रवेशद्वारमधून जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपल्याला समोर या ठिकाणी जे बौद्ध भिक्षू असायचे, साधू संत असायचे, ते अशा गुहेमध्ये तपश्चर्या करायचे. त्यांना बसण्यासाठी ही जागा आहे. आणि ही गुहा आतमधून अशी आहे. आणि या गुहेला 2 खिडक्या आहेत. ही पहिली खिडकी आहे. बघा किती शांतता आहे. आणि या ठिकाणी ही लाल रंगाची फुले कशी फुललेली आहेत बघा. आणि दुसऱ्या खिडकीमधून बघितल्यानंतर आपल्याला समोर असलेली ही पहिली लेणी बघायला मिळते. पूर्णतः वरून खालपर्यंत बघा. आता आपण ह्या लेणीमधून बाहेर पडूया आणि समोर असलेले दगडावर दगड कोणी रचलेले आहेत हे बघूया. त्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे. हा दगड चढून पुढे वाट आहे का हे देखील बघावं लागेल. या ठिकाणी पर्यटक येतात किंवा अजून कोणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत असतील. त्यांनी हे दगड रचलेले आहेत की आपोआप रचले गेले आहेत हे सर्व आता आपल्याला बघण्यासाठी ह्या दगडांमधून पुढे जावं लागणार आहे. बघा मित्रांनो, ह्या दगडावर चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दगडावर दगड रचलेले दिसतात. आणखी पुढे अजून 3 ठिकाणी दगडावर दगड कोणीतरी रचलेले आहेत बघा. हे 2 आणि साईडला 1 आणि समोर अजून एक ठेवलेलं आहे. आणि याच्या आणखी पुढे अजून काही असू शकते. पण पुढे जाण्यासाठी आपल्याला या दगडामधून खाली उतरता येणार नाही. पाय घसरतात आणि ग्रीप बनत नाही. इथला व्ह्यू बघू शकता मित्रांनो कसा आहे. एकदम शांतता आणि एकदम मस्त निसर्ग आहे या ठिकाणी. वेल, झुडपे, हा घनदाट जंगलाचा अनुभव आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पक्ष्याने आपला सहवास देखील दाखवलेला आहे. आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील
पळसंबे गावाच्या वरती असलेल्या सह्याद्री डोंगरामध्ये प्रवेश केला. डोंगराच्या पायथ्याशी असलेले रामलिंग मंदिर दाखवले. ते मंदिर नसून अखंड दगडाला कोरून बनवलेल्या गुहा आहेत आणि त्या गुहेंच्या आतमध्ये शंभू महादेवाच्या 12 पिंडी कशा कोरलेल्या आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवलं. आणि मेन पिंडीच्या वरती निसर्ग जल अभिषेक कसा करतो हे देखील आपण बघितलं. आणि अखंड दगडाला कोरून बनवलेल्या प्राचीन लेणी ज्यांचा आकार घरासारखा कसा आहे हे देखील आपण बघितलं. आणि इथल्या सुंदर निसर्गाचा अनुभव आपण घेतला. मोठमोठी झाडे, वेली, पक्ष्यांचा आवाज आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या मागे दगडावर दगड कोणीतरी रचलेले आहेत हे देखील आपण बघितलं. इथला निसर्ग बघून मनाला शांती मिळाली आणि मन प्रसन्न झालं. आणि ह्या लेणी बघितल्यामुळे आपल्याला प्राचीन कलाकारांची कला देखील समजली. अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही वेळात वेळ काढून नक्की या. या ठिकाणी एवढा गारवा आहे आणि एवढी शांतता आहे आणि ह्या लेणी बघितल्यामुळे एकदम छान वाटतं मित्रांनो. या ठिकाणी येऊन बसल्यामुळे मन एकदम प्रसन्न होतं, कारण या ठिकाणी कुठेही शोर शराबा नाही, एकदम शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि गार हवेचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आज मी या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.